आपण पाहतोय तापमान. भूगोलाचा धडा 5वा, तापमान. हा धडा पाहत असताना आपण थोडंसं पाठीमागे जाऊयात. काय पहिला आपण प्रयोग पाहिला होता? कोणता प्रयोग पाहिला होता? पहिले आपण सूर्यकिरण तिरपी पडतात आणि सरळ पडतात किंवा लंबरूप पडतात किंवा आपण अति तिरपे पडतात, असा हा एक प्रयोग पाहिला होता, आहे ना. म्हणजे आपल्याला पहिल्यापासून घेऊया, थोडंसं ओझरतं. पहिला प्रयोग काय पाहिला आपण की पृथ्वीवर पडणारी सूर्यकिरण ही काही ठिकाणी लंबरूप पडतात आणि काही ठिकाणी तिरपी पडतात आणि काही ठिकाणी अति तिरपी पडतात. त्यामुळं तापमानात बदल होतो पृथ्वीवरच्या, है ना. आणि सगळ्या पृथ्वीवरच्या सगळ्या ठिकाणचं तापमान सारखं नसतं. आपण तो एक वाळत घातल्याचा प्रयोग पाहिला पहा की 3 शहरात आपण कपडे वाळू घातले एकाच वेळेला, कोणती कपडे जास्त लवकर वाळतील, उशिरा वाळतील आणि वाळणार नाहीत, अशा प्रकारचा आपण तो प्रयोग पाहिला होता. त्यानंतर आपण पाहिला की सूर्यकिरण तिरपी पडतात, है ना, लंबरूप पडतात, अति तिरपी पडतात. त्यानंतर दुसरा प्रयोग पाहिला होता आपण की सूर्यकिरणा आपण भांडं ठेवलं होतं पाण्याचं भरलेलं, सारखंच भांडं, एक घरात आणि एक बाहेर. म्हणजे जमिनीवर आणि पाण्याचं तापमान लवकर थंड होते, लवकर तापते, लवकर थंड होते, तर लवकर तापते, लवकर तापते तर लवकर थंड होते, अशा प्रकारचं वातावरण आपण पाहिलं, आहे ना. जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, पाणी लवकर उशिरा तापते, उशिरा थंड होते. या प्रकारचे प्रयोग आपण पाहिला. त्यानंतरचा प्रयोग आपण पाहणार आहोत आता की ऊर्ध्व प्रवाह. म्हणजे जर पाणी तापलं तर नेमका प्रवाह कसा होत जातो हे आपल्याला पाहायचं आहे ना. तत्पूर्वी आपण पाहूयात हरितगृह वायूचे परिणाम. आता मी वाचतो, थोडंसं लक्ष द्या. पान नंबर 26 काढा. आपल्याला सगळ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी पुस्तकात चौकोनात दिलेल्या असतात पहा, रंगीत चौकोन असतात, ते वाचायचं. ते सुद्धा आपल्याला जनरल नॉलेज किंवा स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला खूप महत्वाचं आहे. कोणत्याही पुस्तकातलं असो, हे भूगोलच नाही, इतिहास असो, नागरिकशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, मराठी असो, इतिहास असो, सगळ्या गोष्टी तुम्ही या वाचत जा. आता त्यातला एक पाहू, हरितगृह वायूचे परिणाम. वातावरणातील काही वायू जसे आहेत, जे काही वायू असे आहेत की आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. लक्षात आलं? आता स्पष्टीकरण देतो. या वायूमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. वातावरणातील या वायूचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरते. याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे, असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे, याला जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. ज्या वायूमुळे ही वाढते त्या वायूला आपण हरितगृह वायू म्हणतात. जागतिक तापमान वाढ. तापमान वाढ. जागतिक तापमान वाढ आणि हरितगृह वायू. आपण कधी पहा, आसपास जात असताना, रस्त्याने जात असताना, आता लॉकडाऊनच्या वेळेस आता खूप काही ऐकायला भेटलं असेल तुम्हाला की वातावरण क्लिअर झालं लॉकडाऊनमुळे, ओझोन वायूचं जे छिद्र पडलं होतं ते बुजलं, आता उष्णता कमी होईल, पाऊस जास्त पडेल, प्रदूषण कमी होईल, या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्यात, है ना. पण काही गोष्टी अशा आहेत, त्यांनी काय सांगितले पहा, ऑर्गॅन आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ हे वायू किंवा ह्या वायूमध्ये काय होतंय, काही उष्णता शोषून घेतात, त्यांच्यात उष्णता असते आणि ते तशीच राहते. त्यांनी काय शब्द वापरलाय, स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात जास्त काळ. म्हणजे जर जास्त काळ उष्णता हवेत राहिली म्हणजे हे वायू साठवून ठेवतात, स्वतः सामावून ठेवतात दीर्घकाळ.
आणि त्यामुळं काय होतं, वातावरणात तापूनच राहतं. ते उशिरा थंड होतं किंवा तापमानात बदल होत नाही. ते सामावून दीर्घकाळ सामावून घेण्याची क्षमता ठेवतात, सामावून ठेवतात. त्यामुळे तापमानात काय होतं, बदल होत नाही. त्यामुळे उष्णता वाढलेली तशीच राहते, उष्णता कमी होत नाही. त्यामुळं काय होतं, तापमान वाढतं. आणि तापमान वाढतं म्हणून आपण काय म्हणतो, त्याला जागतिक तापमानात वाढ झाली. आलं लक्षात? कशामुळे झाली तर यामुळे झाली. आता हे कोण कोण आहेत, ते हरितगृह वायू म्हणजे काय, तर आपण काय सांगितलं, ज्या वायूमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात. हरितगृह वायू म्हणजे आर्गॉन, कार्बन डायऑक्साइड, थोडक्यात लिहितो मी, कार्बन डायऑक्साइड आहे ना. कार्बन डायऑक्साइड हे वायू काय करतात, आपलं आणि पाण्याची वाफ आहे का, पाण्याची वाफ, हे तीन काय करतात, स्वतः उष्णता शोषून घेतात किंवा ते असते ती सामावून ठेवण्याची दीर्घकाळ त्यांना सवय असते किंवा आपण त्याचा गुणधर्म म्हणूयात ती. त्यामुळं काय होतं, तापमान वाढतं आणि जागतिक तापमान वाढ झाली असं आपण म्हणतो. मग पण ह्या वायूंना काय म्हणायचं, ह्यांना काय म्हणायचं, हरितगृह वायू. का तर हे पृथ्वीवरील हवेतील उष्णता शोषून घेतात, सामावून घेतात आणि ती दीर्घकाळ तशीच ठेवतात. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं, हरितगृह वायू असं म्हणता येईल. आलं लक्षात? पुढचा मुद्दा आहे, आता त्यांनी काय सांगितलंय पहा बरे, जमते का तुम्हाला. हा एक चौकोन दिलाय, काय दिलंय त्या चौकोनात, मुंबई, नागपूर आणि श्रीनगर या शहराची दैनंदिन तापमान कक्षा शोधा आणि स्तंभालेख तयार करा. तुम्हाला हा स्वाध्याय काय की आपल्या शहरातले, आता इथं दिले त्यांनी मुंबई, नागपूर आणि श्रीनगर, त्यांचं काय करायचं, दैनंदिन कमाल तापमान, किमान तापमान आहे ना, कमाल तापमान, किमान तापमान, कमाल तापमान, किमान तापमान, अशा प्रकारचं स्तंभालेख काढायचा. किती तापमान आलेख तर तुम्हाला सांगता आहे ना, आलेख लक्षात येतो तुमच्या, म्हणजे किती तापमान होतं जास्तीत जास्त श्रीनगरमध्ये आणि नागपूरमध्ये आणि मुंबईमध्ये आहे ना, कमाल आणि किमान अशा प्रकारचं तापमान आपल्याला दाखवायचं ते आलेखाद्वारे. वर्गात असल्यावर आपण आता लगेच घेतला असतो तो, त्यानंतर आपण वर्गात आल्यानंतर हा अभ्यास घेऊयात. पण तत्पूर्वी तुम्ही तो सोडवण्याचा किंवा आलेख काढण्याचा प्रयत्न करा घरी. दुसरा मुद्दा आहे, तुम्ही काय कराल. त्यांनी तुम्ही काय कराल असा एक प्रश्न विचारलाय आणि त्यामुळं खाली दिले त्यांनी चौकोनात काही माहिती दिली, ती वाचा. आधी काय करायचं, अशा गोष्टी वाचत असताना आधी मनातल्या मनात वाचायचं एकदा आणि मग आपण प्रगट वाचन करायचं. आलं लक्षात? थोडंसं स्मरणात राहायला मदत होती. आता मी आता तुमच्या समोर वाचतो पहा. तुम्ही सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात मसवड येथे राहता. तुमची आजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेल्लुर्गे येथे राहते. वेल्लुर्गे. दिवाळीत नेहमी तुम्ही वेल्लुर्ग्याला जाता. तेथील समुद्रकिनारा तुम्हाला खूप आवडतो. तेथील उबदार हवा तुम्हाला भावते कारण तुमच्या गावची कोरडी हवा, बोचरी थंडी तिथं नसते. तुमच्या गावात तुम्ही जर इकडे राहताय, कुठं राहतायत बघा, त्यांनी काय सांगितलं, तुम्ही मान तालुक्यात मसवड येथे राहताय आणि तुमची आजी सिंधुदुर्ग तालुक्यात वेंगुर्ले येथे राहती आहे ना, ती समुद्रकिनारा आहे आणि तुम्ही मान तालुक्यात राहताय मसवडला, सातारा जिल्ह्यात आहे ना. म्हणजे एक ठिकाण समुद्रकिनारचं दिलंय आणि एक पर्वती भागातलं दिलंय आहे ना. ह्या दोन ठिकाणातला फरक काय बघा. आता त्यांनी आजी तिथं राहते समुद्रकिनारी आणि आपण इकडे राहतोय असं समजा, कल्पना करा थोडीशी. तेथील उबदार हवा तुम्हाला भावते. कुठली, समुद्रकिनाऱ्याची जी उबदार हवा आहे ती तुम्हाला भावते. आणि काय पुढं, तुमच्या गावची कोरडी हवा आणि बोचरी थंडी तिथं नसते. तो आपल्या इथं बघा डोंगराळ भागात जास्त थंडी असते, बोचरी असते, अंग फुटतं आपलं आहे ना थंडीने. आपण नाही म्हणत खूप थंडी आहे अंग फुटलं, ती कोरडी हवेमुळं आपलं अंग फुटतं आणि ती कोरडी हवा तुम्हाला नको असते, तर ती उबदार हवा आवडते. यावेळेस तुमची आजी दम्याच्या विकाराने आजारी आहे. जर आजी दम्याचा आजार झालाय तर डॉक्टरांनी तिला कोरड्या हवेच्या ठिकाणी जाऊन राहायला सल्ला दिलाय. सांगा बरं या दिवाळीत तुम्ही काय कराल. जे आता दिवाळी आली ना 15 दिवसावर का 10 दिवसावर आली आहे ना, तर ह्या 10 दिवसात आता तुम्हाला आजीला घेऊन जायचंय. आता कुठं जायचंय, समुद्रकिनारी जायचंय. आजी तिथं राहते, आता आपल्याकडे आली आहे, मग काय करणार तुम्ही, तिकडे जाणार का इथंच राहणार असा प्रश्न त्यांनी विचारला. किंवा आजी तिथं असेल तर तिकडून इथं घेऊन येणार का तुम्ही तिकडे जाणार, हा प्रश्न एक विचारला. म्हणजे ह्याचं विस्तृत स्पष्टीकरण आपण एका कागदावर की वहीत एका कागदावर दिनांक टाकून लिहा की हे आपला स्वाध्याय. आता तुमच्या 2 स्वाध्याय आहेत,
आत्ताच्या आत्ता दिली. आता तिसरा स्वाध्याय आपण हा पाहिला तापमान वाढ. पहिला काय, जागतिक तापमान वाढ कशाला म्हणतात हे एक लिहा. दुसरी गोष्ट, हरितगृह वायू कोणते कोणते हे लिहा. आणि हरित वायूंमुळे वातावरणात होणारा बदल हा लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यामुळे काय होतं, जागतिक तापमानात वाढ होते. ही गोष्ट अशी गोष्टी रूपाने तयार करण्यासारखी आपण कल्पनेत तयार करायची, लक्षात राहतं बरोबर. म्हणजे काय, आता मी पूर्ण तुम्हाला आपल्या भाषेत सांगतो. आता काय सांगायचं, काय लक्षात घ्यायचं बघा. हे तापमान आहे, तापमान आहे. ते तापमान वाढतं, कधी कधी खूप वाढतं, कधी कधी कमी होतं. पण हे वाढतं कशामुळं, तर हवामानात आपल्या वातावरणात काही वायू आहेत, ते काय करतात, उष्णता शोषून घेतात आणि उष्णता तशीच ठेवतात, दीर्घकाळ तशीच ठेवतात. त्यामुळं काय होतं, ते तापमान तसंच राहतं, कमी होत नाही. वाढलेलं तापमान ते काय करतात, ते वायू शोषून घेतात किंवा त्यांच्यात असताना दीर्घकाळ ते सामावून घेतात, ते बाहेर जात नाही किंवा उष्णता कमी होऊन देत नाही. त्यामुळं काय होतं, जागतिक तापमान वाढ होते. आलं लक्षात. हे आपल्या शब्दात झालं. कोणते कोणते वायू आहेत, ते वायू कोणते, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ. हे पाण्याची वाफ काय करतात, स्वतःला आपली उष्णता किंवा तापमान सामावून घेतात आणि ते तापमान कमी होऊन देत नाही, दीर्घकाळ तसंच राहतं. त्या वायूंना काय म्हणायचं, हरितगृह म्हणायचं, हरितगृह वायू म्हणायचं. आलं लक्षात. आता पुढचा, तुम्हाला साताऱ्याचं सांगितलंय. साताऱ्यात एक जण राहतोय आणि तुमचा मित्र जर आजी दिले, आजी तिथं सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहत असेल, समुद्रकिनारी, तिथलं वातावरण इथलं वातावरण थोडीशी तुलना करायची. आणि तुलना केल्यानंतर एखाद्या दम्याचा आजार असला तर तो श्वास घ्यायला त्रास होतो ना, तो आजार का दिला हे बी तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता, शिक्षकांना विचारू शकता. दम्याच्या आजाराचा, तापमानाचा, हवामानाचा काय फरक पडतो. काही ठिकाणी दम्याच्या आजारा लोकांना तिथं राहता येत नाही, डॉक्टरांनी काय सल्ला दिलाय, मग तुम्ही कोरडी हवा आहे तिथं जाऊन राहा, त्यामुळे तुमचं स्वास्थ्य किंवा आरोग्य चांगलं राहील, असे आजीला दिले. मग आजीने कुठं राहायला पाहिजे हे तुम्ही कल्पना करायची. समुद्रकिनारी असं वातावरण आहे, इकडे कोरडी हवा आहे, अशा प्रकारची वातावरणात कुठं आजी राहू शकते याची आपल्याला कल्पना करायची. हे तिन्ही स्वाध्याय आपण वहीत लिहून ठेवायचे. हा, पुढं त्यांनी एक प्रयोग सांगितलाय पहा. आता पुन्हा एकदा प्रयोग आहे ना, आता खूप प्रयोग पाहिले आज भूगोलच्या धड्यात. तुम्ही म्हणत असाल सर प्रयोग चालू आहे, सगळे विज्ञानाचेच चालू आहे. विज्ञानाचेच असतात असं काही नाही, भूगोलात सुद्धा प्रयोग भरपूर असतात. तुम्हाला सांगितलं मी पहिल्यापासून की भूगोल हा प्रात्यक्षिकच भूगोल शिकला पाहिजे. नुसतं मी तुम्हाला कल्पना करून सांगणे आणि असं सांगायचं ते जमत नाही, कारण भूगोल हा समजायला प्रात्यक्षिक भूगोल केला पाहिजे, वापरला पाहिजे, ही पद्धत वापरली पाहिजे. आता काय सांगितलं त्यांनी, तापमान ठेवलेल्या पाण्यात 4 ते 5 प्लॅस्टिकची बटणे टाकून, म्हणजे तापत ठेवलेल्या पाण्यात 4 ते 5 प्लॅस्टिकची बटणे टाकून बटनाची हालचाल कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. जर एखादा इथं चित्रात दिलंय पहा, गॅस आहे, गॅसवर पातेले ठेवले आणि पातेल्यामध्ये गरम पाणी, गरम पाण्यामध्ये आपण प्लॅस्टिकची बटणं, बिल्ले असतात ना आपण म्हणतो ना, ते टाकायचे, किंवा आपले शर्टाचे बटणं असतात ते सुद्धा टाकलं तरी चालतंय. नेमकं काय करायचं बघा, काय होईल बरं, तुम्ही कल्पना करा किंवा आता प्रयोग करा, घरीच आहे तुम्ही बसल्या बसल्या. पण कोणताही प्रयोग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, काळजी घ्यायची. हा, समजा आम्ही एखादा तुम्हाला प्रयोग सांगितला, मी सांगितला असो, विज्ञानाच्या शिक्षकांनी सांगितलं असो, इतर कोणत्याही शिक्षकांनी तुम्हाला एखादा प्रयोग घरी करायला सांगितला, तर घरी प्रयोग करताना एकट्याने करायचा नाही, कोणीतरी मोठं माणूस आपल्या बरोबर घ्यायचा आणि मग प्रयोग करायचा प्रयत्न करायचा आणि निरीक्षण करत राहायचं, काही बदल होतोय का हे सगळ्या गोष्टी आपल्या स्मरणात ठेवायच्या आणि त्या लिहून काढून आपल्याला शिक्षकांना दाखवायचे. पण ही काळजी नक्की घ्यायची की कोणताही प्रयोग करत असताना आपल्यापेक्षा मोठे वयाने असलेले अनुभवी माणसं आपल्या बरोबर असले पाहिजेत आणि त्यातला दुष्परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आपण काळजी घ्यायची. पुन्हा एकदा सांगतोय मी की मोठे माणसं आपल्या बरोबर असतानाच घरी प्रयोग करा, एकट्याने घरी प्रयोग करायचा प्रयत्न करायचाच नाही. लक्षात आलं. हां, काय इजा होऊ शकते, विद्यार्थी दशा आहे, तुम्हाला अजून तुम्ही 6वीत आहे, तुम्हाला माहीत नाही कोणत्या गोष्टीमुळं काय परिणाम होऊ शकतो, नुकसान होऊ शकतं, आपल्या शारीरिक नुकसान होऊ शकतं, आर्थिक नुकसान होऊ शकतं, किंवा आपल्या इलेक्ट्रिक गोष्टीच्या काही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या, आपणच आपली काळजी घेऊयात, आहे ना. तर शाळेत असतं, तुम्हाला हे शाळेतच करून दाखवलं असतं प्रयोग आपल्याला, त्यामुळे तुम्ही त्याही अडचण आलीच नसते. आता पुढं पहा, काय सांगितले, पाणी घ्यायचं, गॅसवर ठेवायचं, पाणी उकळवायचं,
आणि उकळल्यावर त्याच्यावर बटणं टाकायची, म्हणजे बिल्ले किंवा प्लॅस्टिकचे असतात ना आपले, ते टाकायचे. आपले शर्टाचे बटणं तुटलेले असले तरी ते टाकले तरी चालतील. निरीक्षण करा काय होतंय नेमकं. बटन खाली जाणार परत वर येणार, बटन खाली जाणार परत वर येणार, परत इकडे इकडे येणार, खाली जाणार परत वर येणार. ही काय प्रक्रिया आहे. आणि परत गॅस बंद करून ठेवा. काय होतंय पहा. आता त्यांनी काय दिलंय पहा स्पष्टीकरण, आपण वाचूयात. काय म्हणतायत, पाणी तापल्यावर ते प्रसरण पावते. तुम्हाला माहिती आहे, आता हे 5वीलाच झाले तुम्हाला आहे ना. पाणी तापलं की प्रसरण पावते. तळाकडील जास्त गरम पाणी वर येते आणि त्याचबरोबर बटणे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्या मानाने वरचे थंड पाणी तळाकडे जाऊ लागते, त्याबरोबर बटणे देखील खाली जातात. तसे सतत होऊ लागले असे तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला सांगितलं ना, बटणं खाली जातो वर येतो, खाली जातो वर येतो. का, गरम पाण्याने तापले, गरम पाणी तापलं की ते तसा प्रयोग होत असतो. म्हणजे काय नेमकं, की पाणी गरम झालं की वर येतं परत खाली जातं, वर येतं खाली जातं. पण ते तापमान खालचं जास्त असतं, वरचं कमी असतं आहे ना. त्यामुळे खालचं पाणी वर, वरचं पाणी खाली असं होतं. हे आपल्याला त्या बटनाच्या हालचालीवरून लक्षात येतं आहे ना. हा झाला ऊर्ध्वभाग, म्हणजे खालून पाणी वर येतं. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होता आहे ना. त्याला आपण पुस्तकात नाव दिले, म्हणजे तापल्यामुळे पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. निसर्गात मात्र ते थोडी परिस्थिती किंवा वेगळी असते ती. आलं लक्षात. आता हा प्रयोग करायचा आहे, एकट्याने करायचा नाही, घरी कोणीतरी असल्यावर करा. पुढचा भाग, तापमानातील फरकामुळे महासागरामध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसे क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात ऊर्ध्वगामी है ना, खालून वरच्या बाजूला. ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वरती, असा खालून वरच्या भागाला असे प्रवाह निर्माण होतात आहे ना. आपण नाही का प्रवाह असा वाहतो, असा वाहतो, तसं पाणी कसं असतं, ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. गरम पाणी झालं ना, तापलं वातावरण की असं प्रवाह निर्माण होतात. हवेचा प्रवाह म्हणतो आपण त्याला, तापमानाचा. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकामुळेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल आणि वारे यामुळे होतात. हे सागरी प्रवाह विषुवृत्त ते ध्रुवीय, बघा, हे सागरी प्रवाह विषुवृत्तापासून ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुवृत्त असे वाहतात. तुम्हाला पृथ्वीची आकृती काढली होती, विषुवृत्त काढला होता. विषुवृत्तापासून ध्रुवाकडे, म्हणजे हे उत्तर ध्रुव म्हणू आपण, हा दक्षिण ध्रुव म्हणू याला, असे वारे वाहत असतात. का बरं, हिथं आपण पाहिलं लंबरूप किरण पडतात, त्यामुळे इकडं उष्णकटिबंध तो समशीतोष्ण कटिबंधाकडे, समशीतोष्ण कटिबंधाकडून दक्षिण ध्रुवाकडे शीत कटिबंधाकडे जातात. पण तिकडूनही असे वारे वाहत असतात. म्हणजे काय सांगितले त्यांनी, काय सांगितले पहा, हे सागरी प्रवाह विषुवृत्त ते ध्रुवीय आणि ध्रुवीय प्रदेश ते विषुवृत्त असे वाहतात. नकाशा क्रमांक 5.6 पहा. तर 5.6 हा नकाशा, हा नकाशा पाहायचा आहे. बाण दिलेत, प्रवाह दिलाय, सागराचे पाण्याचा प्रवाह कसा निर्माण होतात आणि विषुवृत्ताकडे कसे वारे, हवामान तापमान वाहतात, त्यामुळे प्रवाह निर्माण होतात, हे आपल्याला पाहायचे. नकाशा पाहत असताना अगोदर सगळी नावं वाचून घ्यायची, नकाशात असलेले चिन्ह बघायचे, बाण बघायचा, बाणाची दिशा बघायची. आणि सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला पहिल्या प्रकरणाच्या वेळेस, नकाशा पाहिला की पहिलं आपलं काम दिशा लिहिणं, हे पहिले काम. जे दिशा, नंतर आपण सगळे त्यात असलेले चिन्ह पाहायचे, स्वतः आपण लिहायचे. 4 दिशा लिहायच्या नाहीत, 8 दिशा लिहायच्यात आपल्याला नकाशात, तर आपल्याला सगळा नकाशा समजतो. नाही तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर लिहिले की संपलं, असं काय करायचं नाही, पूर्ण 8. तुम्हाला शिकवलं मी गाणं म्हणत घरी कसं जायचं आहे ना, त्या गाण्यातच आपल्याला दिशा समजून जातात, हे तुम्हाला माहिती आहे. दिशा लिहिल्या की नकाशा समजतो. हे नकाशा पाहायचा आपल्याला. 5.6 जगाचा नकाशा आहे. सागरी प्रवाह दाखवला त्यांनी. सागरी प्रवाह म्हणजे काय, जसं तापमान वाढेल किंवा तापेल त्यानंतर प्रवाह कसे वाहतात, म्हणजे काय लक्षात आलंय, तापलेली हवा थंड हवेकडे वाहते आणि त्यामुळे काय होतं, त्या हवेचा प्रवाह तयार होतो. आता ही प्रवाह कशा प्रकारे वाहतोय, त्यांनी काय सांगितलंय, विषुवृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे आणि ध्रुवीय प्रदेशाकडून
विषुववृत्ताकडे अशा प्रकारची ही वाहक निर्माण किंवा ऊर्ध्वगामी आपण म्हणतो त्याला तसा प्रवाह चालू असतो. तर पुढचा मुद्दा आहे, सागरी प्रवाह ज्यावेळेस शीत कटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. या उलट जेव्हा उष्ण कटिबंधाकडून शीत कटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढलेले असते. हा आता काय, सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे शीत कटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे जाते त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. किनारपट्टीचे तापमान कमी होतं, उष्ण कटिबंधातील तापमान कमी होतं. म्हणजे शीत कटिबंधातून आले वारे असतात ना, त्याच्यामुळे थोडं तापमान कमी होतं. या उलट प्रवाह जेव्हा उष्ण कटिबंधाकडून शीत कटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढलेले असते. हे तर लक्षात आलं तुमच्या, आहे ना. हे इकडे जाताना जास्त गरम असते आणि तिकडून येताना ते कमी गरम असतात किंवा कमी तापमान असते असं आपल्याला जाणवतं. पुढचा मुद्दा काय आहे पहा, माहित आहे का तुम्हाला? तर काय माहित आहे का विचार बघू आपण काय आहे ते. उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंग वाढीसाठी सर्वोत्तम असतो. हे तुम्हाला मी सांगितलं आधी, हा मनातल्या मनात वाचत जा. कोणताही मुद्दा वाचत असताना अगोदर मनातल्या मनात वाचायचा आणि नंतर आपल्याला काय करायचं, तो प्रकट वाचायचा आणि मग स्मरणात बरोबर राहतो. नेमकं काय करायचं आपल्याला आता, उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले, इथं आणि इथं एकत्र आले तर इथलं असलेलं वातावरण किंवा हवामान तापमान हे सागरी प्रवाह निर्माण होतात. जिथं सागरी प्रवाह निर्माण होतात तिथं काय होतं, उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह एकत्र येतात ना. आपल्या भाषेत गरम आणि गार असं एकत्र आलं तिथं वातावरण कसं असतं, तर तिथं काय प्लवंग वाढीसाठी तापमान किंवा हवामान किंवा ती कंडिशन किंवा ती वातावरणाची स्थिती चांगली असते. प्लवंग वाढी. आता हे प्लवंग काय, प्लवंग वनस्पती प्लवंग वनस्पती काय प्रकार आहे हा? आता कधी ऐकलाय का तुम्ही? नाही ना. तुम्हाला ऐकायला भेटला असेल कदाचित कधी, पण जाऊ द्या आपण पाहूया. तुम्हाला आवडता पदार्थ कोणता आहे? आवडता पदार्थ खायला कोणता आवडतो तुम्हाला? गुलाबजामू आवडत असेल, आहे ना. गोड गोड पदार्थ खूप आवडतात तुम्हाला. दिवाळीची आत्ता जवळ आली, दिवाळी म्हटलं की आपल्याला गोड गोड पदार्थ आवडतात. कोणालाही विचारलं की तुम्हाला आवडता पदार्थ कोणता आहे तर आपली लगेच कल्पना समोर येते आणि ती डिश पण आपल्या डोळ्यापुढे येते, आहे ना. तसं तुम्ही असा विचार केला का एखाद्या प्राण्याला एखादा पदार्थ कोणता आवडत असेल किंवा कोणती वनस्पती आवडतात? गाईला कोणती वनस्पती जास्त खायला आवडते, बैलला कोणता पदार्थ आवडतो, हत्तीला कोणता, वाघाला काय आवडतं, सिंहाला काय आवडतं, हे सगळं आपल्याला एक विनोद म्हणून एकमेकाला विचारत चला ना. बघा ना, तसं आवडता पदार्थ किंवा आवडतं वनस्पती पाण्यात येत असते. ती एक पण पाण्यात येणारी वनस्पती ती आहे प्लवंग. आणि ती प्लवंग वनस्पती सगळ्यात जास्त आवडते ती माशांना. पाण्याला जी मासा आहे ना, वासा आहे ना, तो मासा म्हणजे समुद्रात असलेली मासे त्यांना आवडतं सगळ्यात ही वनस्पती प्लवंग वनस्पती आवडते. आणि ही प्लवंग वनस्पती जास्त कुठं असते, जिथं दोन्ही प्रवाह एकत्र येतात तिथं काय असतं की प्लवंग वनस्पती वाढीसाठी जास्त चांगलं तापमान आहे किंवा आपण ती वातावरण आहे म्हणतात. म्हणजे काय, उष्ण व शीत प्रवाह सागरी प्रवाह ज्या ठिकाणी भागात एकत्र आले तसा प्रदेश प्लवंग वाढीसाठी सर्वोत्तम असतो. प्लवंग हे माशाचे आवडते खाद्य आहे. अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणात येतात, उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात. माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. आणि सागरी प्रवाहाच्या नकाशामध्ये आकृती 5.6 मध्ये असे प्रदेश शोधा आणि त्यांची नावं नकाशाच्या संग्रहातून किंवा इंटरनेटवरून घ्या आणि नकाशात दाखवा. आता एक लक्षात ठेवा, कधी काय होतं, आपण मागच्या वेळेस पाहिलं, आपण उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध असं पाहिलं होतं ना. तर असं पाहत असताना यात सुद्धा पाहायचं कुठं
शीतप्रवाह खाली जाताना किंवा वरती जाताना पाहिलं आणि खालून शीतप्रवाह किंवा वरून शीतप्रवाह खाली येताना पाहिलं की तिथं जो प्रवाह तयार होतो, ती वातावरण तयार होतं, त्या पाण्यातल्या वातावरणात काय होतं, प्लवंग वनस्पतीची वाढ जास्त होते आणि तिथं मासे जास्त असतात आणि माशांचं परत पुनरुत्पादन जास्त होतं. कोणत्या वातावरणात? ह्या वातावरणात. त्यामुळे तिथं मासेमारी जास्त चालते. साहजिकच तिथं मत्स्य व्यवसाय जास्त चाललेला असणार आहे ना. मासेमारीचा व्यवसाय तुम्ही यूट्यूबवर किंवा आपल्या वेगवेगळ्या चॅनलवर पाहत असताना की मासेमारी कशा पद्धतीने चालते. मोठमोठे जहाज असतात है ना, तर ते कंटेनर भरून मासे आणले जातात किंवा इतक्या मोठ्या संख्येने मासेमारी होती. ही मासेमारी या समुद्रात होत असते. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, विषुववृत्तापासून आपण 2 भाग करतो. ज्यावेळेस 2 भाग करतो त्यावेळेस उत्तर भागात, उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धाची आपण तुलना करताना दक्षिण गोलार्धात जास्त प्रमाणात पाणी आहे, म्हणजे जमिनीचा भाग कमी आहे, आणि उत्तर गोलार्धात जमिनीचा भाग जास्त आहे आणि पाण्याचा भाग कमी आहे, असं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे दक्षिण गोलार्धात जास्त प्रमाणात तवप्रवाह असावा आणि तिथं प्लवंग वाढीसाठी वातावरण छान आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि तिथं प्लवंग वाढी असल्यामुळे तिथं मासे जास्त आहेत आणि तिथला व्यवसाय मच्छीमारी जास्त प्रमाणात असणार, आपण असा निष्कर्ष काढू शकतो. आलं लक्षात? पुढचा आहे, पुढचा मुद्दा आहे आपल्याला नकाशा आहे. पुढचा नकाशा काय सांगतोय? 5.7 नकाशा, जग आणि वार्षिक तापमान. जग आणि वार्षिक तापमान. असं हे वार्षिक तापमान पाहत असताना आपल्याला ह्या नकाशाकडे थोडंसं पहा. आता तो एवढा मोठा नकाशा तो आपल्याकडे उपलब्ध नाहीये. तो नकाशा पान नंबर 28 वर पहा. वार्षिक सरासरी तापमान अंश सेल्सिअस मध्ये दिले त्यांनी. तर हे तापमान समताप. तर समताप म्हणजे काय? तर आपण पाठीमागच्या एका चौकोनात वाचायला घेऊयात आपण काय आहे ते. तर भूगोल दालन म्हणून एक चौकोन आहे पाहायचं. ते भूगोल दालन हे चौकोन असलेला नकाशामध्ये वितरण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहे. नकाशा कोणत्या कोणत्या पद्धतीने दाखवला जातो. नकाशातून वेगवेगळी माहिती, म्हणजे समजा तुम्हाला भारत आहे, भारतातलं पर्जन्यमान बघायचं आहे तर तो पर्जन्यच असतं तिथं, फक्त दुसरी काही माहिती नसणार आहे. राजकीय असेल तर राजकीय माहितीच त्या नकाशात असते. प्राकृतिक असेल तर प्राकृतिक माहितीच त्या नकाशात असते. म्हणजे असे वेगवेगळे नकाशा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाचं नकाशा पाहताना तुम्हाला मी सांगितलं पहिल्यांदा दिशा लिहायच्या आणि दिशा लिहिल्यानंतर दुसरं काम करायचं की नकाशाचं नाव पाहायचं. नकाशाच्या नावात सर्व लिहिलेलं असतं. कशाचा नकाशा आहे आणि कशा संदर्भात आपल्याला तिथं माहिती दिली हे आपल्याला नकाशाच्या नावावरून, शीर्षकावरून कळतं. इथं पहा, प्रत्येक गोष्टीत नकाशा दिलेला असतो. आता आपण पाहिला नकाशाचं नाव आहे पहा, जग, सागरी प्रवाह असं दिलेलं असतं. त्याचं प्रमाण सुद्धा दिलेलं असतं सगळं. ते प्रमाण सुद्धा पाहायचं. प्रमाणबद्ध नकाशे असतात. पुस्तकात तुम्ही कुणी येड्यावाड्या असे येडेवाडे वेगळे रेघोट्या ओढून नकाशा काढणे ह्याला नकाशा म्हणत नाहीत. पुस्तकातला नकाशा हा प्रमाणबद्ध असतो. त्या प्रमाणबद्ध नकाशावरून आपण इथं बसल्या एका देशातून दुसऱ्या देशाचं अंतरही काढू शकतो. अशा प्रकारची माहिती आपल्याला नकाशात मिळते. त्यासाठी नकाशाचं शीर्षक महत्त्वाचं आहे. आता पुढचा मुद्दा पाहूयात आपण. नकाशामध्ये वितरण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहेत किंवा अनेक प्रकार आहेत. त्यापैकी समरेषाचा आधार घेऊन वितरण दाखवता येते. या पद्धतीमुळे संबंधित घटकातील वितरण विशिष्ट वैशिष्ट्ये चटकन नजरेसमोर आणता येतात. म्हणजे सारखे, म्हणजे काय सांगितले त्यांनी, समान घटकाचे वितरण. म्हणजे एखाद्या ठिकाणी तेच वातावरण असेल, दुसऱ्या ठिकाणी तेच वातावरण असेल, एका ठिकाणी तेवढंच टेम्परेचर असेल, दुसऱ्या ठिकाणी तेवढंच टेम्परेचर असेल, तर ते समान रेषेने दाखवलं जातं किंवा आपण त्याला काय म्हणतो, समरेषा किंवा आपण समताप रेषा असं म्हणू शकतो आपण त्याला. विविध नैसर्गिक घटकांच्या सांख्यिकी माहितीच्या आधारे समान मूल्य असलेली ठिकाणं नकाशात जोडून या रेषा तयार केल्या जातात. त्या रेषा कशा असतात बघा. उंची समोच्च रेषा असते, तापमान समताप रेषा असते, वायुदाब समदाब असतो आणि पर्जन्य समपर्जन्य इत्यादी घटकांचे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील वितरण समरेषेच्या आधारे दाखवले जाते. आलं लक्षात? म्हणजे समान पर्जन्य त्या रेषेने दाखवावं लागते, तापमान समताप रेषेने दाखवलं. हे महत्वाचे आहे, तुम्ही लक्षात घ्या. शब्द महत्वाचे आहेत. काय महत्वाचे शब्द आहेत? उंची समोच्च, तापमान समताप, वायुदाब समदाब, पर्जन्य समपर्जन्य, अशी रेषा. त्या रेषेला नाव देऊयात आपण. अशी नावं दिले की ते 0° इथं तापमान असेल आणि इकडेही 0 असेल तर इथं दाखवलं जातं. पण इथं जर 0 असेल तर ही रेषा इकडे जाणार अशी. आलं का लक्षात? हा, 25 असेल, 25 तापमान,
ते तापमान पाहताना आपल्याला पाठीमागचा नकाशा उपयोगी पडणार आहे. आता आपल्याला फक्त आपण रेषांची नावं किंवा आपण कोणत्या पद्धतीने वितरण केलं जातं नकाशात, कशा समताप रेषा किंवा रेषा वापरल्या जातात त्या वापरातल्या रेषांचं आपल्याला आता ज्ञान झालं किंवा आपल्याला ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता पुढच्या ह्या नकाशात आपण ते पाहणार आहोत. ते प्रात्यक्षिक भूगोलनुसार आपण त्या नकाशाचा अभ्यास करू. आता पुढच्या वेळेस आपण ते पाहूयात. पुढच्या वेळेस नकाशा पाहिजे आपल्याला, पुस्तक बरोबर पाहिजे, तुमच्या पुस्तक असेल तरच हे समजणार आहे. नमस्कार, धन्यवाद.